मित्रांनो, परीस ही एक अतिशय सुंदर अशी कवी कल्पना आहे. परीस की ज्याच्या स्पर्शानं लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. तसं हा परीस नावाचा दगड प्रत्यक्षात अजून तरी कुणाला मिळाला नाही, पण परीसासारखी माणसं मात्र आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्या केवळ सानिध्यात राहूनच अनेकांचं आयुष्य बदलून जातं, त्यांच्या आयुष्याचं सोनं होऊन जातं. छत्रपती शंभूराजेंचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हेही एक असेच परीस होते. मोठे रत्नपारखी होते. या व्हिडिओत मी तुम्हाला की कसं एका अत्यंत उद्धट, उनाड, अडाणी आणि वाया गेलेल्या ब्राह्मण तरुणाचं रूपांतरण छत्रपती शाहू महाराजांनी एका महान मराठा सेनानीमध्ये केलं होतं. पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याच्या 4 मुख्य खांबांपैकी एक आधाराचा खांब म्हणून ज्या विंचुरकर सरदार घराण्याचा उल्लेख श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी केला होता, त्या घराण्याचे संस्थापक सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकरांची ही कहाणी आहे. मित्रांनो, सासवड जवळ ऐनराव वनपुरी म्हणून एक गाव आहे. तिथं छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात ह्या गावातल्या एका ब्राह्मण अधिकाऱ्यांची नेमणूक धान्याचा हिशोब ठेवण्यासाठी केलेली होती. त्यामुळं त्यांच्या घराण्याला दाणी असं आडनाव मिळालेलं होतं. नंतर ह्या दाणी कुटुंबातल्या शिवदेव यांचे चांगले संबंध बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्यासोबत होते, म्हणून त्यांना अगोदर सावळे गावचं कुलकर्णी पद आणि नंतर माहुली गावचं कुलकर्णी पद मिळालेलं होतं. शिवदेव पंत यांना 3 मुलं होती, अंबाजी, त्र्यंबक आणि विठ्ठल. सर्वात धाकटा असणारा विठ्ठल ह्याला मात्र लिहिण्या वाचण्यात आणि शिकण्यात कवडीचाही रस नव्हता. तालमीचा नाद जडलेला होता आणि दिवसभर उन्हाळक्या दांडगाई करत हिंडणं, विनाकारण लोकांशी भांडणं करणं ह्यातच त्याचा सगळा वेळ जायचा. शिवदेवांनी ह्या आपल्या शेंडेफळासमोर हात टेकलेले होते. एक वाया गेलेला मुलगा म्हणून त्याचा विषयच त्यांनी सोडून दिलेला होता. आणि हा विठ्ठल वयाच्या 17व्या-18व्या वर्षापर्यंत केवळ उन्हाळक्या करत आणि दांडगाई करतच फिरत असायचा. आईबाप, मोठे भाऊ आणि इतर वडीलधारी मंडळी विठ्ठलला समजुतीच्या गोष्टी सांगून कंटाळलेले होते, पण विठ्ठल काही सुधारण्याचं नाव सुद्धा घेत नव्हता. त्यानं त्यावेळच्या प्रथेप्रमाणे लग्नही करायला नकार दिला होता. तालमीमध्ये जाऊन दंड थोपटणे आणि दादागिरी दांडगाई करत गावभर हुंदडणे हाच त्याचा छंद होता. त्याचा स्वभाव अत्यंत रागीट आणि उद्धट होता. दाणी कुटुंबाला या मुलामुळं खाली बघावं लागायचं. विठ्ठलच्या अशा वागण्यामुळं एक दिवस शिवदेव पंत आणि त्यांच्या 2 थोरल्या मुलांनी धाकट्या विठ्ठलला चांगलंच फैलावर घेतलं. मोठं कडाक्याचं भांडण त्यांच्या घरात झालं आणि रागाच्या भरात विठ्ठलनं अगदी अंगावरच्या कपड्यानिशी आपलं घर सोडलं. विठ्ठल आता रानोमाळ गावोगाव भटकून भीक मागून जगू लागला. पण ह्या हट्ट्या कट्ट्या ब्राह्मणाला रोज रोज माधुकरी कोण देणार म्हणून भीक घालणारे लोकही त्याला उपदेशाचे डोस पाजायचे. माधुकरी मागत जगत आणि रानोमाळ भटकत अशाच भणंग अवस्थेत विठ्ठल शिवदेवाचे दिवस चाललेले होते. कित्येक महिने असेच गेले, पण तरीही विठ्ठलचा ताठा मात्र अजूनही कायम होता. एक दिवस असाच फिरत फिरत हा विठ्ठल माडे ह्या सातारा जवळच्या गावात आलेला होता. गावाशेजारच्या कृष्णा नदीत सकाळच्या वेळी आपली अंघोळ करून तिथल्या वाळवंटात विमनस्क स्थितीत बसलेला होता. आपलं ओलं झालेलं धोतर त्यानं तिथं कृष्णेच्या वाळवंटात पसरून वाळत घातलेलं होतं. तेवढ्यात त्याला तिथं वाळवंटात एक घोडेस्वार रपेट करताना दिसला. त्या घोडेस्वाराच्या अंगावर साधे पांढरे सुती कपडे होते. डोक्याला साधाच फेटा घातलेला होता. त्या घोडेस्वाराच्या उघड्या खांद्यावर लांबसडक केस रुळत होते. त्या घोडेस्वाराच्या लांबसडक मिशा हनवटी खाली लोंबत होत्या. आता हा वेगानं दौडत येणारा घोडेस्वार आपलं वाळत घातलेलं धोतर त्याच्या या घोड्यांच्या टापाखाली तुडवणार अशी भीती विठ्ठलला वाटली
आणि विठ्ठलनं पुढं होऊन जाऊन त्या घोडेस्वाराचा घोडा अडून धरला आणि म्हणाला, ए गोसावड्या, तुला काही समजतं की नाही? आंधळा झालास की काय? दिसत की नाही का माझं धोतर वाळत घातलंय ते? तुडवतोस की काय? ह्यावर त्या घोडेस्वारानं ह्या थट्ट्या कट्ट्या तरुणाकडे पाहिलं आणि त्याचं हे साहस किंवा वेडेपणा पाहून त्या घोडेस्वाराला हसूच आलं. तो घोडेस्वार त्याला म्हणाला, आणि जर आम्ही हे तुझं धोतर तुडवलं तर तू काय करशील? घोडेस्वाराच्या अशा शांत बोलण्यावर आणि हसण्यावर विठ्ठलला त्याचा भयंकर राग आला होता. तो तावातावानं काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्यात त्यानं पाठीमागं पाहिलं तर त्या घोडेस्वाराच्या पाठोपाठ 50 सशस्त्र घोडेस्वार अतिशय वेगवानं दौडत होते. ते पाहून विठ्ठल मात्र सटपटला. आपण कसली तरी मोठी भयंकर चूक केली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तरीही तो चाचरत म्हणाला, काय करशील म्हणजे काय? मी तुझी तक्रार सातारच्या शाहू महाराजांकडे करीन. यावर तो घोडेस्वार खळखळून हसू लागला. तेवढ्या वेळेपर्यंत मागाहून वेगानं आलेल्या 10-15 घोडेस्वारांनी लगबगीनं पाय उतार होऊन विठ्ठलला घट्ट पकडून दाबून धरलेलं होतं. पण त्या घोडेस्वारानं इशारा करून विठ्ठलला मोकळं सोडण्याचा आदेश दिला. विठ्ठल आता एखाद्या भेदरलेल्या सशासारखा थरथरत उभा होता. चारी बाजूंनी त्याला घोडेस्वारांनी वेढलेलं होतं. त्या मुख्य घोडेस्वारानं विचारलं, कोण आहेस तू? कुठला आहेस? यावर विठ्ठलनं उत्तर दिलं, मी माऊलीच्या शिवदेवपंत दाणींचा धाकटा मुलगा विठ्ठल. घरात भांडण झालं म्हणून रागावून इकडे कामाच्या शोधात आलो होतो. विठ्ठलनं कसाबसा धीर एकवटून उत्तर दिलं. यावर मंद हसत तो घोडेस्वार म्हणाला, असं, आणि आमची तक्रार आम्हालाच तू करणार होता? त्या घोडेस्वारानं उत्तर दिलं, पण विठ्ठलला ते उत्तर काही खरं वाटलं नाही. शाहू महाराज असे गोसावड्यासारखे साधे कसे असू शकतील त्याला विश्वासच पटत नव्हता. त्यानं तसं सरळ महाराजांना सांगितलं, नाही, तुम्ही शाहू महाराज असू शकत नाही. मला तुमच्यावर विश्वास बसत नाही. छत्रपती शाहू महाराजांना ह्या तरुणाचा निरागसपणा, बेधडकपणा आवडला होता आणि त्यांनी स्वारांना सांगितलं की ह्याला आपल्या सोबत घेऊन महालात चला. छत्रपती शाहू महाराजांनी या तरुणाला तब्बल महिनाभर राजवाड्यामध्ये पाहुणा म्हणून ठेवून घेतलं. त्याची उत्तम सरबराई केली. त्याला स्वतःच्या मुलासारखी वागणूक दिली आणि शेवटी निरोप देताना एक उत्तम घोडा बक्षीस म्हणून दिला. ह्या एका महिन्याच्या काळात शाहू महाराजांनी या तरुणामध्ये काहीतरी वेगळी चमक आहे हे ओळखलेलं होतं. छत्रपती शाहू महाराजांनी विठ्ठलला आपल्या आईवडिलांकडे परत जाण्याचा आदेश दिला होता आणि मग साताऱ्यावरून निघताना विठ्ठल मात्र पूर्णपणे बदललेला होता. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्यानं उन्हाळक्या पूर्णपणे बंद केल्या. तो आता एक जबाबदार आणि गंभीर असा तरुण बनलेला होता. त्यानं आपल्या वडिलांना आणि भावंडांना मदत करून कामात लक्ष घालायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी दुर्दैवानं त्याचे वडील शिवदेवपंत यांचं निधन झालं. त्यानंतर मात्र विठ्ठलचं मन कुठेच रमेनासं झालं. त्याला सारखी महाराजांची आठवण यायची. आपण महाराजांच्या चाकरीला जावं असं त्याला वाटायचं. आयुष्याचा उद्देश काय आहे याचा तो नेहमी विचार करायचा. आणि एक दिवस त्यानं आपल्या मनाचा निर्धार पक्का केला आणि तो थेट साताऱ्याला पुन्हा शाहू महाराजांच्या दरबारात जाऊन हजर झाला. त्यानं शाहू महाराजांना मागणी केली की त्यांनी मला शिपाईगिरीची संधी द्यावी. इतर कुठल्याही कामात माझं मन रमत नाही. कारकुनीचं काम मला बिलकुल झेपत नाही आणि आवडतही नाही. छत्रपती शाहू महाराजांनी पुन्हा एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची अजून परीक्षा घेण्यासाठी त्याला सांगितलं की तुला संधी आम्ही नक्कीच देऊ, पण अगोदर जी काही लहान सहान कामे आम्ही देऊ ती तुला निष्ठेनं पार पाडावी लागतील. यावर विठ्ठल आत्मविश्वासानं म्हणाला, महाराज, कुठलंही काम करण्याची माझी तयारी आहे. अगदी तुम्ही घोड्याची लीद जरी उचलायला सांगितली तरी ते काम मी करीन. आणि मग छत्रपती शाहू महाराजांनी खरोखरच विठ्ठलला घोड्याची लीद उचलण्याच्या कामावरचा एक मामूली सफाई कामगार म्हणून त्याची पागेवर नेमणूक केली. पण तरीही विठ्ठल अगदी आनंदानं त्या कामावर रुजू झाला. मन लावून आनंदानं काम करू लागला. तो घोड्यांच्या सहवासात रात्रंदिवस रमू लागला. विठ्ठलनं घोड्यांचं वागणं, सवयी, लकबी, घोड्यांना होणारे आजार, त्या आजारांवरचे उपाय यांची माहिती उत्तमरित्या करून घेतली. पागेतल्या प्रत्येक घोड्याची काळजी तो आपल्या मुलासारखा घ्यायचा. घोड्यांशी
तासन तास बोलत बसायचा. ह्यानंतर तर त्यानं घोड्यांना विविध खेळ शिकवण्याची कलाही शिकून घेतली. घोड्यांना अनेक मजेदार खेळ तो शिकवू लागला. चालता चालता अचानक थांबणे, पुढचे 2 पाय हवेत उचलून मागच्या 2 पायांवर चालत चालत दूरवर चालणे, शीळ ऐकून गरकन वळणे, हलगीच्या तालावर दुडदुडू नाचणे, जमिनीवर डोके टेकवणे, असे अनेक मजेदार खेळ तो आता घोड्यांना शिकवू लागला. यासोबतच त्याने प्रेमळपणानं आणि नम्रपणे वागून पागेमधल्या सर्वांना आपलंसं करून घेतलं होतं. अनेक सैनिकांशी मैत्री करून त्यानं तलवारबाजी, घोडाफेक, भालाफेक आणि युद्धनीती शिकण्याचा सरावही केला होता. कुठलाही नवखा घोडा तो कितीही नाठाळ असला आणि जर तो एकदा विठ्ठलच्या ताब्यात दिला की काम संपलं. पुढच्या 4-5 दिवसातच विठ्ठल त्याला प्रेमानं चुचकारून आपलाचा करी. विठ्ठलला जणू घोड्यांची मनं कळत होती. पुढच्या 4-5 वर्षांच्या काळात विठ्ठल एक उत्तम घोडेस्वार, उत्तम तलवारबाज आणि उत्तम ढालाईत बनलेला होता. तब्बल 5-6 वर्ष विठ्ठलनं पागेत काम केलं होतं आणि मग 5 वर्षानंतर तो पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात हजर झाला आणि महाराजांना त्यानं पुन्हा एकदा विनंती केली की मला आता आपण लष्करात संधी द्यावी. यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी त्याला बारगिराची नोकरी दिली. स्वतःचा खाजगी अंगरक्षक म्हणून त्याची दलात नेमणूक केली. विठ्ठल तसा अत्यंत बुद्धिमान होता. आपल्या गोड आणि नम्र वागण्यानं त्यानं दरबारातल्या सर्वांची मर्जी संपादन केली. अष्टप्रधान, मानकरी, मुत्सद्दी सर्वांचा तो लाडका बनला होता. छत्रपती शाहू महाराज यांना शिकारीचा खूप नाद होता आणि महाराज विठ्ठल शिवदेवला शिकारीला जाताना आवर्जून आपल्या सोबत घ्यायचे. एक दिवस चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराज शिकारीला गेले होते. नेहमीप्रमाणे विठ्ठल शिवदेवही सोबत होता आणि ह्यावेळी अचानक काही गणित चुकल्यामुळं एक भलं मोठं रानडुक्कर वेगानं खुद्द महाराजांच्या घोड्यावरच चाल करून आलं होतं. महाराजांनी आणि इतरांनी अनेक भाले त्या रानडुकरावर फेकून मारले, पण कुणाचाही नेम बरोबर लागला नव्हता. वेगवान गतीच्या जोरावर त्या रानडुकरानं सगळ्यांचे भाले चुकवले होते आणि ते वेगानं महाराजांच्या घोड्यावर चाल करून जात होतं. ह्यावेळी विठ्ठल शिवदेवनं प्रसंगावधान राखून चपळाई दाखवून आपल्या घोड्यावरून सूर मारून थेट त्या रानडुकराच्या अंगावरच झेप घेतली आणि त्या रानडुकराच्या पाठीवर बसून त्याला आपल्या बळकट मांड्यांमध्ये घट्ट दाबून धरलं. त्या डुकरानं खूप वळवळ केली, पण विठ्ठल शिवदेवनं त्याला काही सोडलंच नाही. मग बाकीच्यांनी वार करून त्या डुकराला ठार मारलं. विठ्ठल शिवदेवाचं साहस, प्रसंगावधानता, चातुर्य आणि ताकद पाहून महाराजांना फार संतोष वाटला आणि त्यांनी खास दरबार भरून त्याचा सत्कार करून त्याला 100 स्वारांची खाजगी मनसबदारी दिली आणि नंतरच्या 1-2 वर्षांमध्ये बाजीराव पेशव्यांच्या हाती या रत्नाला पुढे पैलू पाडण्यासाठी सोपवलं. थोरल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल शिवदेवांनी फार तलवार गाजवली, युद्धनीती आत्मसात केली. 1729 सालची बंगशाविरुद्धची लढाई, 1731 सालची गुजरांविरुद्धची लढाई, तसंच उत्तर भारतातल्या 1734 ते 38 सालामध्ये झालेल्या लढायांमध्ये त्यामध्ये झालेल्या मराठ्यांच्या विजयांमागे विठ्ठल शिवदेवचा फार मोठा सहभाग होता. थोरल्या बाजीरावांनंतर नानासाहेब पेशव्यांच्या काळात विठ्ठल शिवदेवांना 12 महिलांचा फौज सरंजाम बहाल केला गेला. रानसे आणि मंडकी ही 2 गावं खाजगी खर्चासाठी इनाम म्हणून बहाल करण्यात आली होती. याशिवाय पुणे, अहमदनगर, मध्य प्रदेश या प्रांतामध्येही त्यांना अनेक जहागिऱ्या मिळाल्या होत्या. 1740च्या दशकामध्ये नाशिक जिल्ह्याला निजामाच्या पेंढाऱ्यांचा प्रचंड त्रास होत होता. विंचूरच्या प्रदेशात हा त्रास जास्त होता. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी विठ्ठल शिवदेवावर सोपवली गेली आणि विठ्ठल शिवदेवनं विंचूर भागातला हा सगळा पेंढाऱ्यांचा त्रास पूर्णपणे थांबवला. त्यांचा उत्तमरित्या बंदोबस्त केला. खुश होऊन नानासाहेब पेशव्यांनी विंचूरची आणि परिसरातल्या आसपासच्या 45 गावांची जहागिरी, ज्यामध्ये आजच्या येवल्याचाही समावेश होतो, ही सर्व जहागिरी विठ्ठल शिवदेवला बहाल केली. विंचूरचा प्रदेश हा विठ्ठल शिवदेवांना आवडला आणि ते तिथं स्थायिक झाले. म्हणून त्यांचं दानी हे आडनाव बदलून त्यांना विंचूरकर असं नवं नाव पडलं. यानंतर मराठेशाहीच्या प्रत्येक लढाईमध्ये विंचूरकरांनी महत्वाचं योगदान दिलं होतं. उत्तर भारतात त्यांच्या लढाया सर्वदूर गाजत होत्या. पानिपतच्या लढाईत सुद्धा विंचूरकरांनी मोठी तलवार गाजवली.
स्वतः विठ्ठल शिवदेव विंचुरकरही पानिपताच्या लढाईत गंभीररित्या जखमी झाले होते. पानिपतानंतर मराठी साम्राज्याची झालेली हानी भरून काढून मराठी साम्राज्याची पुनर्स्थापना पुनर्विस्तार पुन्हा उत्तर भारतात करण्यासाठी विठ्ठल शिवदेव विंचुरकरांचा मोठा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच थोरले श्री माधवराव पेशवे यांनी त्यांना मराठेशाहीचा चौथा आधारखांब म्हणून गौरव केलेला होता. विठ्ठल शिवदेवांनी आपली शेवटची लढाई ही साल 1765 साली जाटांविरुद्ध लढलेली होती. सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकरांनी उत्तर भारतातल्या स्वाऱ्यांमधून अगणित अशी संपत्ती कमवली होती. पण यातल्या बहुतांश संपत्तीचा विनियोग त्यांनी लोककल्याण कार्याकरताच केलेला होता. अनेक देवळं त्यांनी बांधली, अनेक तलाव खोदून पाणी साठवण्याची प्रभावी व्यवस्था केली, शेतीच्या सिंचनाची व्यवस्था केली, गावोगावी जलाशय आणि विहिरी त्यांनी खोदल्या. विशेष म्हणजे विंचुरकरांनी कधीही जातीभेद पाळला नव्हता. त्यांनी खोदलेली सर्व जलाशय आणि सर्व विहिरी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी खुले ठेवलेले होते. अशा महान पराक्रमी सेनानी मराठी सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांचं 20 ऑगस्ट 1767 रोजी विंचूर इथंच निधन झालं होतं. त्यांची समाधी आजही नाशिक जिल्ह्यात विंचूर ह्या गावी आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.